सो हाय फ्रेंड्स, 2-3 दिवसाआधी मी हे लेक्चर केलं होतं. स्प्रिंग लेक्चर म्हणजे त्याच्यात 2026चे क्वेश्चन आहेत सगळे. गणितांचे सर घेत आहेत, पण मी त्याचे टार्गेटमधले क्वेश्चन सॉल्व नव्हते केले. तर प्रॉबिलिटी, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन, PNC हे चॅप्टरचे आज PYQ केले. आणि आज संडे होता. रिव्हिजनचं मी सगळे फॉर्म्युले वाचून काढले, केमिस्ट्रीचं नोट्स वाचून काढले आणि प्लस फिजिक्सचं जे झाले ते परत एकदा वाचून काढलं. म्हणजे त्याच्यातले ग्राफ्स, फिजिक्सचं फॉर्म्युले आणि ग्राफच वाचता येतं, बाकीचं तर सॉल्वच करावं लागेल. केमिस्ट्रीचं रिॲक्शन आणि नोट्स वाचले. आणि आता फिजिक्सचे 4च लेक्चर, 2च टॉपिक राहिले, हे पण झाले. टिक्केलंच राहिलं, 2च राहिले. आणि मॅथ्सचं थोडंफार बाकी आहे. 1 2 3 4 ह्याचं तर 11वी माझी पहिलेच कवर झालेली आहे, त्याचं आहे. आणि हे पण 11वीचंच आहे. फक्त 12वीचं हा एकच, हे 2च चॅप्टर बाकी आहेत, 3 चॅप्टर तेवढं झालं की मग 12वी पण झालं. आता उद्या करावंच लागेल, कारण की नंतर मला 11 तारखेपासून रिव्हिजन करावं लागणार आहे पूर्ण ह्याची. तर मग उद्याच हे सगळं कंप्लीट करावं लागेल, नाही तर मग परत बॅकलॉग राहील. फर्स्ट अटेम्प्टला जे चुकी झाली ती परत सेकंड अटेम्प्टला नाही करायची मला. ओके, थँक्यू.